हॅलो नमस्कार, किचन स्टारमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त असा सोयाबीन भात। झटपट होणारा 10 ते 15 मिनिटात सोयाबीन भात तयार होतो। जर तुम्हाला कधी कंटाळा आला असेल स्वयंपाक बनवायचा किंवा तुम्हाला बाहेर जायचं असेल किंवा तुम्ही बाहेरून लेट आला असाल, काय बनवावं हे सुचत नसेल, तर हा सोयाबीन भात तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणे की सर्व नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी गावचे तांदूळ घेतलेले आहेत, आपले घरचे तांदूळ असतात ते घेतलेले आहेत आणि सोयाबीन वडी पाण्यात भिजवून घेतलेली आहे। बटाटा वाटाण्याचे काप केलेत, गाजर घेतलेले आहे, थोडं टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे। तर आता आपण इथे कढई गरम करत ठेवले। जास्त वेळ न लागता झटपट असा होणारा हा भात आपला मी आता तुम्हाला दाखवते। इथे तेलामध्ये मी जिरं टाकलेले आहे, अर्धा चमचा जिरं घालायचे आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे। अख्खा गरम मसाला असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरी चालतो। मस्त असा गरम मसाला तडतडला तेलामध्ये की याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांद्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। भाज्या घालताना याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। ज्या भाज्या घरात होत्या त्याच भाज्या मी इथं वापरलेल्या आहेत आणि जे तांदूळ घरात होते तेच तांदूळ वापरलेले आहेत। याच्यात बासमती राईस वापरला तरी चालतो। आता इथे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तो टाकलेला आहे मी याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं। कांदा टोमॅटो एकदम नरम होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये चांगला कांदा टोमॅटो परतला की आपल्याला सोयाबीन वडी घालायची आहे। तर ही पाहू शकता, सोयाबीन वडी मी 10 ते 15 मिनिटं आधीच भिजत घातली होती। गरम पाण्यात भिजत घालायची, 10 ते 15 मिनिटात चांगली भिजते आणि चांगलं चोळून धुवून काढायची तिला। न्यूट्रेलाचं पॅकेट आहे ते मी घेतलं होतं। बारीकच सोयाबीन घ्यायची, जास्त मोठी घ्यायची नाही आणि हिला चांगलं चोळून धुवायचं, म्हणजे त्याचा वास निघून जातो आणि मस्त असं पाणी पिळून काढायचं आणि मग त्याला आपल्याला भातामध्ये घालायचं आहे। तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी कसं करते। तर आता हे सोयाबीन वडी मी धुवून घेतले आणि चांगली तेलामध्ये तिला परतून घ्यायची आहे। आता इथं सोयाबीन वडी घातलेली आहे आणि मस्त असं परतून घ्यायचे। 1 मिनिटभर चांगली सोयाबीन वडी परतून घ्यायची। ज्यावेळी सोयाबीन वडी आपण पाण्यामध्ये भिजत घालतो त्यावेळेला थोडंसं मीठ टाकलं तरी चालतं। मिनिटभर मी सोयाबीन वडी परतून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आता सगळ्या भाज्या टाकणार आहे। जो बटाटा वाटाणा आणि गाजर मी काप करून घेतले होते ते काप करून घेतलेली भाजी आता याच्यामध्ये घालायची आणि मस्त असं परतून घ्यायचं मिनिटभर। भाज्या चांगल्या परतल्या की भाताला चांगली टेस्ट येते। आता भाजी चांगली परतून झालेली आहे। याच्यामध्ये अर्धा चमच हळद घालायची आणि चवीनुसार 1 चमचा मी इथं मीठ घातलेले आहे आणि अर्धा चमचा किंवा 1 चमचा, जसं तुमच्या भाताचं प्रमाण आहे त्या पद्धतीने तुम्हाला तिखट कमी जास्त करू शकता। मी इथे 1 चमचा तिखट घालते आणि परत आपल्याला भाजी चांगली परतून घ्यायची। तुम्ही पाहू शकता भाजी चांगली मस्त अशी परतून झालेली आहे, एकजीव झालेली आहे। आता हे तांदूळ मी धुवून स्वच्छ 3-4 पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहेत। आता हे तांदूळ घालायचे आहेत आणि मस्त असं भात परतून घ्यायचं आहे, परत एकजीव करून घ्यायचा आणि एका साईडला आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। याच्या भातामध्ये गरम पाणीच टाकायचं असतं नेहमी, त्याच्यामुळे मी एका साईडला गरम पाणी तापत ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला इथं गरम पाणी भातात घालायचे। आता आपले तांदूळ परतून झालेले आहेत। आता आपण याच्यात गरम पाणी घालणार आहोत। तर तुम्ही गरम पाणी घालायचे। तर पाणी किती घालायचं हा प्रश्न पडतो काही लोकांना। तर जेवढे आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या डबलपेक्षा थोडं जास्त का होईना पण पाणी तेवढं लागतं आपल्याला। तांदूळ जितकं प्रमाण आहे त्याच्या डबल पाणी घ्यायचे किंवा बोटाच्या साहाय्याने, मग जेवढं आपले तांदूळ आहेत त्याच्यात आपलं अर्ध बोट बुडेपर्यंत आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं।
आणि आपल्याला 5 ते 10 मिनटासाठी स्लो गॅसवरती झाकण ठेवायचं आहे. थोडी उकळी येईपर्यंत झाकण ठेवायचं आहे. गॅस स्लोच ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता भाताला मस्त अशी उकळी आलेली आहे. 5 ते 10 मिनटं मी भाताला मीडियम गॅसवर ठेवला होता. मस्त असा भात शिजायला लागलेला आहे. थोडंसं त्याच्यामध्ये चमचा घालून फिरवून घ्यायचं आपल्याला. फास्ट गॅस करायचा नाही आहे आणि स्लो गॅसवरच त्याला शिजू द्यायचं आहे. थोडंसं परत मी झाकण ठेवते 5 मिनटासाठी. आता 5 मिनटं झालेले आहेत आणि भात आपला सुकत आलेला आहे. पूर्ण सुकलेलाच आहे. मस्त असा भात तयार होतो. वाफेवरती 2 मिनटं अजून त्याला ठेवला की मस्त असा भात तयार होईल. आणि मी घरचेच तांदूळ वापरलेले आहेत. तुम्ही राशनचे तांदूळ वापरले तरीसुद्धा हा भात एकदम सुंदर आणि एकदम टेस्टी लागतो. सोयाबीन भात तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आपल्याला कोथिंबीर घालायची. आणि आता तुम्ही पाहू शकता आपला भात तयार झालेला आहे. आजचा हा सोयाबीन भात तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि मेन म्हणजे खात रहा. धन्यवाद.